हाय, आज आपण बनवणार आहोत इन्स्टंट लोणचं. तर त्यासाठी लागणारं साहित्य पाहूया. इथे मी पाण्यामध्ये 6 ते 7 कैऱ्या स्वच्छ धुवून घेणार आहे. आणि त्याची जर ही देठ असतील तर देठ काढून स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत. नंतर आपण त्या काढून एका कपड्याने स्वच्छ पुसून घेणार आहोत. पूर्णपणे कोरड्या करून घ्यायच्या आहेत त्या आपल्याला. त्याला पाणी राहू द्यायचं नाही आहे थोडंही. इथे आता आपल्याला कट करून घ्यायच्या आहेत कैऱ्या. तर अगोदर मी हे देठाच्या साईडची थोडीशी बाजू कट करून घेते. त्याला रुचिक असतो म्हणून आपण ते कट करून टाकतोय. आता हव्या त्या आकाराच्या आपण छोट्या छोट्या तुकडे करून घेऊया त्याचे. अशा प्रकारे आपण सगळ्या कैऱ्यांचे तुकडे करून घेणार आहोत. सोपी रेसिपी आहे. इन्स्टंट लोणचं आहे. हे तुम्ही 15 ते 20 दिवस छान राहतं. खराब होत नाही आहे 15 ते 20 दिवस. तुम्ही जर फेसबुकला असाल तर फेसबुकला पण आपलं चॅनल आहे. AR रेसिपी नावाने पेज ओपन केलेलं आहे. त्यालाही नक्की लाईक अँड फॉलो करा. अशा प्रकारे मी ह्या बारीक आकाराचे कैऱ्यांचे तुकडे करून घेतलेले आहेत, किंवा फोडी म्हणू शकता त्याला. आता मी इथे मोहरीची डाळ घेतलेली आहे, मिरे आणि लसूण पाकळ्या. आता आपण या मोहरीच्या डाळीमध्ये मीठ 2.5 चमचे, तुम्हाला हवं तसं कमी जास्त करू शकता. लाल तिखट 1.5 चमचा, हळदी पावडर, आता हे मिक्स करून घेणार आहोत. इन्स्टंट लोणचं आहे त्याच्यामुळे आपण थोडंसं तेल गरम करून घेतलेलं आहे. आता त्या गरम तेलामध्ये मिरे आणि लसूण पाकळ्या घालून घेणार आहोत. आता हे आपल्याला या डाळीमध्ये मिक्स करून घ्यायचं आहे थोडं थोडं करून. इन्स्टंट लोणचं आहे त्याच्यामुळे गरम तेल लगेच टाकलं तरी चालतं. आता हा मसाला आपण ह्याच्यात मिक्स करून घेणार आहोत या कैरींच्या फोडीमध्ये. पाहू शकताय कसा सुंदर कलर आलेला आहे. आणि ते झटपट तिखट आणि चविष्ट लोणचं आपलं तयार झालेलं आहे. तुम्हाला जर ही इन्स्टंट लोणचं रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. चला पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत. थँक यू.